मुलांनो, आजची आपली जी गोष्ट आहे ती आहे तुमच्या आवडीच्या फळांची. एका सुंदर बागेत फ्रूट व्हिला नावाचे छोटे गाव आहे. चला तर मग बघूयात या फ्रूट व्हिलामध्ये कोण कोण राहतंय. थोडा गर्विष्ठ पण प्रेमळ असा आंबा, शिस्तप्रिय आणि फिटनेस फ्रीक सफरचंद, खूप आळशी आणि विनोदी केळी, लाजारू पण हुशार स्ट्रॉबेरी, सतत ऊर्जेने भरलेली आणि बडबडी संत्री. सर्व फळे एकत्र बसली आहेत आणि त्यांच्या छान गप्पा सुरू आहेत. मित्रांनो, उन्हाळा येत आहे म्हणजेच माझा कार. मी फळांचा राजा आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. थांबा थांबा, राजा तो असतो जो आरोग्य देतो. अॅन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे असं म्हणतात. अ मँगो अ डे नाही. अरे, चवीबद्दल बोलायचं झालं तर माझी आंबट गोड चव कोणाला आवडत नाही. मी तर व्हिटॅमिन सीचं पॉवर हाऊस आहे. अरे मित्रांनो, कशाला एवढी भांडण करताय? मला बघा, मी किती स्वस्त आणि मस्त आहे. ना सोडण्याचे टेन्शन ना धुण्याचे. साल काढली की संपलं काम. मी जरी छोटी असले तरी मी केक आणि आईस्क्रीमची शान वाढवते. अचानक बागेत एक लहान मुलगा चिनू येतो. तो रडत असतो कारण त्याला भूक लागली आहे, पण त्याला फळे खायला आवडत नाहीत. मला ही फळे नकोत, मला चॉकलेट हवंय. अरे बापरे, हा मुलगा तर आपल्याला नाकारतोय. जर त्याने आपल्याला खाल्ले नाही तर आपली शक्ती कोणाला मिळणार? चला, आपण एक युक्ती करूया. आपण आपापसात भांडण्याऐवजी चिनूला आपली ताकद दाखवूया. अरे चिनू, जर तू मला खाल्लंस तर तुला इन्स्टंट एनर्जी मिळेल. मग तू क्रिकेटमध्ये जोरात बॅटिंग करू शकशील. आणि मी तुला सुपर पॉवर देईन, जेणेकरून तुला कधीच सर्दी होणार नाही. चिनू, मी तुझ्या मिल्कशेकला जगातलं सगळ्यात भारी चवीचं शेक बनवू शकते. आणि मी तर चवीचा बादशाह आहे. आमरस खाऊन बघ, तू चॉकलेट विसरून जाशील. चिनू एक एक फळ चाखून बघतो आणि त्याला ते खूप आवडतं. तो आनंदाने उड्या मारू लागतो. वा, तुम्ही सगळेच खूप भारी आहात. आतापासून मी रोज एक फळ नक्की खाणार. मुलांनो, ओळखा पाहू, बाहेरून लाल आणि आतून पांढरा. रोज खाल्ला तर डॉक्टर पळतील दूर. उत्तर काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाल सफरचंद, पिवळी केळी खाऊया आपण वेळोवेळी. आंबा रसाळ फळांचा राजा, फळे खाऊन होऊया ताजा तवाना. आणि तुम्हाला माहितीये का, स्ट्रॉबेरी हे एकमेव फळ आहे ज्याच्या बिया बाहेर असतात. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या मंटू टीव्ही मराठी या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओजला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि फ्रूट व्हिलाचा नवीन राजा कोण हे मला कमेंट करून नक्की सांगा.